या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला थोडी घाई करा, यानंतर आणखी 2 मॅचेस त्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आपल्या शरीरापासून दूर मात्र योग्य ठिकाणी खेळलाय. क्षेत्ररक्षण ही चांगल्या पद्धतीने होते त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉलला रिटर्न केला आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते. देवघर आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर सापणे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. पुष्कर आणि तेजस अशी सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आप्पा तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय तेजसच्या विरोधात. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकी काळे चुकी होतीये. डायरेक्ट हिट ही फसलाय. आता 2 घेण्याची संधी निर्माण होती, मात्र फलंदाज आपल्या नियंत्रित रेषेपेक्षा खूप जास्त पुढे गेलाय आणि त्यामुळे एकावरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 2 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर जीत 11 खरिवले आणि शिवांजय अलमान या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता, मात्र अखेरच्या क्षणी बॉल हातात पडला. झेल झाला असता तर आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल असू शकला असता. 1, 2, 3 आणि 5 जुलै अशी एक स्पर्धा या मैदानावर होतीये. 2 गाव 1 संघ ज्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाईल. लीग फॉर्मॅट मध्ये कुडूस बिग बॅश धमाका या पद्धतीनं ती स्पर्धा असेल आणि ज्यामध्ये प्रत्येक दिवशी फक्त 4 टीम खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅट मध्ये या टीम खेळतील आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पुसते येते. एकंदर 5 या आकड्यावर 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 12 संघ पाहायला मिळणार आहेत, त्यापैकी 8 संघ हे बुकिंग झालेत. फक्त 4 संघ आणखी ज्यांना त्या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं सीमा रेषा पार षटकार. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेचलेला हा दिलकश स्ट्रोक षटकार. टीम असतील त्यामध्ये एफडीसी कुडूस आणि शिवांजय अलमान एकत्रित खेळतील. उमर 11 वडवली आणि ते सिंगल खेळतील. अन्वी 11 मुसारने आणि डीएससी चिंचगर ते एकत्र खेळतील. आरपी लायन्स वाडा आणि गावदेवी पिंपळास हे 2 टीम एकत्रित खेळतील. एसपी बिलोशी आणि गावदेवी तिळसे एफडीसी बी आणि विकी सापणे 11, ओम साई खरिवली आणि गुड्डू 11 वसुरी, डिंगडॉंग वडवली आणि केबीजी खानिवली. आठी संघ जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या टीम आपल्याला त्या खेळताना पाहायला मिळतील. 8 संघ इन ऍक्शन आणि तिसऱ्या दिवशी 40+ चे 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. अप्पाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा दाफलकावर लागल्यात. विकी काळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बॉलनं जास्त उंची गाठली आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षकाचा गलठाणपणा. विकी काळे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करत असताना पुष्कर आपल्याला पाहायला मिळतो. एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. त्यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल ही धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. गोलंदाज विकी काळे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे.
आणि किफायतदार कामगिरी करतोय. विकेटची संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षकाची ओंजळ फाटली असं म्हणायला हरकत नाही. असा एकदम जो सहज सोपा साधा झेल असतो ना, तो सोडल्यानंतर अडकमोळ सरांचीच आठवण होते. एक सहज सोपा आणि साधा झेल होता जो होणं गरजेचं होतं. यावेळेस तगडा प्रहार, बॉल जाईल सरळ सीमारेषा पार, षटकार. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विकी चांगली गोलंदाजी करतोय, मात्र गोलंदाजाच्या साथीशिवाय फलंदाज यशस्वीच होतो. एक रन इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाला साथ देणं क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि क्षेत्ररक्षकांना जर साथ दिली नाही तर मग फलंदाज सातत्यानं त्याला यश मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. वन बाउंस जाईल का, मात्र पाण्यामध्ये पडलाय आणि त्यानंतर चेंडू स्टॉप होतोय जोपर्यंत उचलला गेला. 2 रन इथे इझिली पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम देवगड जाऊन पोहोचलाय कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता 25 धावा. जीत 11 खरिवली आणि शिवांजी अलमान नाणेफेक करण्याकरता यायचे. ऑफस्टॉपर पडला आहे. तिथनं विकेटच्या मागे जात असताना पाहायला मिळालंय. वाईट +1 22 एकंदर 2 रन मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर. रितेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडाला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. चेंडूला तिथे जोपर्यंत उचललं गेलं 1 रन धावफलकावर जोडली गेली. असीमभाई इथे येत आहेत. असीमभाई आपलंही मनपूर्वक स्वागत. असलम शेख सुद्धा येत आहेत. एक जुने खेळाडू आहेत. जय हनुमान कुडूस या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळायचे. असलम शेख आपलंही स्वागत आहे. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे सुरक्षितपणे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर आहेत. अजून एक 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर फलंदाज पुष्कर तो सज्ज आहे. चांगला बॉल, अगदी अप्रतिम चेंडू, वाईड यॉर्कर. क्रिकेट मधला सर्वात कारगीर बॉल, ते विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट मधला, कारण यस्टर्नवर टाकलेला हेलिकॉप्टर स्ट्रोक न बाहेर फेकला जातो. मात्र वाईड यॉर्कर जर तुम्ही तिथे डिलिव्हर केला तर मग त्यावर तुम्हाला बचावता येतं आणि तो एक वाईड यॉर्करचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र हा बॉल जास्त उंची लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल. इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज पुष्कर त्याच्या पारीचा अंत होतोय. विकेटचं पतन खेळाडू बाद.
नोचा इशारा आलाय इथे नोवर इथे विकेट आली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा दाफलकावर आहेत. न्यू बॅटर थोडं लवकर यायचंय. शिवांजी अलमान आणि जीत 11 खरिवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ अडकमोल छत्री उघडण्याच्या नादात दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावसंख्या 31 लागली गेली. इथे मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे गेला. 1 रन मिळेल. 1च्या मदतीनं धावसंख्या 32 रोखलं गेलं. धावसंख्येला पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या तर 2 ओव्हर नंतर 25. मात्र त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा आल्यात. 1 बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. मोठा फटका आला तर एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहील. यावेळेस मात्र हा बॉल सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 38 धावा. विजयाकरता 39 धावसंख्येचं लक्ष. चला थोडी घाई करा. विकी स्ट्रायकर एंडकडे आहे. नॉन स्ट्राईक एंडकडे नॉन स्ट्राईकचा बॅट्समन कोण आहे? आप्पा. पुष्कर आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने कामगिरी पुष्करकडे केली जाईल. विकी त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल थोडासा स्लिप झाला होता त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. स्लिपर घालून गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं आणि तिथे त्यामुळे जर आपण पाहिलं तर थोडासा पाय स्लिप झाला होता त्यामुळे एक वाईटचा इशारा आलाय. पुष्कर चांगला खेळ दाखवला आज पुष्करनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टीवर पडला. अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा. बॅक टू बॅक 2 बॉल इथे वाईटच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकी काळे स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. 13 रन पर ओव्हर तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. विकी ची फलंदाजी महत्वाची असेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे मात्र तिथे एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचलेली 3 वर. एका चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस 3 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल कोरडप्याचा खोदून काढलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केली तोपर्यंत 1 रन इथे पुन्हा एकदा ऍड होईल.
2 चेंडूचा खेळ, 4 धावा. प्रत्येक बॉल नंतर रन्स येणं ते गरजेचं आहे, कारण तुम्हाला 13 रन प्रत्येक ओव्हरमध्ये जोडायचे आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे या प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा फटका खेळणं ते बंधनकारक असेल टीम सापणे करता. चांगला फटका ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते इथे, एकावरच समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी पुष्करच्या माध्यमातून, अचूक टप्पा आणि भेदक मारा तो आपल्याला पुष्करच्या वतीनं पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर चेंडूला ढिलवट करत असताना तिथे फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा मात्र डिक्लेरेशन झोन, 1 रन. 1 रन त्या राफलकावर फक्त जोडल्या जात आहेत, मात्र कुठलाही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाही. या 4 बॉल मध्ये 6 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुष्करच्या विरोधामध्ये फटके कनेक्ट करणं थोडंसं कठीण जात आहे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक विकी काळेच्या बॅटमधनं, बॉल सीमारेषा पार, वायडिश लॉंग ऑफ वरनं षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 6. चेंडूचा खेळ, 12 धावा राफलकावर आहेत. विकी मॅच मध्ये कमबॅक करतोय. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा तगडा प्रहार, मात्र तिथे 2 धावा की काय, 2 रन्स. 2 रनचा इशारा आलाय. या 2च्या मदतीनं राफलकामध्ये वाढ होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हर नंतर राफलकावर धावा संख्या 14. महेश जाधव बांबू येथे येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चिराग भानुशाले, एक हँडसम क्रिकेटर. 14 धावा पहिल्या ओव्हर नंतर. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 25 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. उद्या वाडा क्रिकेट असोसिएशनची संलग्न वाडा प्रीमियर लीग मध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी ठीक 9:30 पहिली मॅच असेल. 9:30 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. पहिल्याच मॅच मध्ये फैजान मेमन इन ऍक्शन असेल आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे त्याकरता आणि विपक्षामध्ये युवराज डुकले, जे पहिलीच मॅच अगदी तगडी पाहायला मिळेल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, चाललाय सीमारेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. निर्धाव चेंडू आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. एक षटकार आलाय, मात्र त्या पाठोपाठ 3 डॉट बॉल आलेत, ते महत्वाचे. पुढचा बॉल. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. निर्धाव चेंडू. एक षटकार खाल्लाय, मात्र 4 बॉल ते निर्धाव आलेत. मॅच कव्हर केली आहे. 7 बॉल 19 ची गरज. मॅचला कठीण करून ठेवलंय. या बॉलवर रन्स नाही आले तर मग सापने संघाकरता हे आव्हान कठीण होऊ शकतं आणि इथे रन्स आलेली नाही म्हणजे येणारे 6 बॉल विजयाकरता 19 धावसंख्येची गरज.
यावेळेस मात्र पहिला बॉल 1 रन. आता 5 बॉल मध्ये 3 षटकार. 5 चेंडूचा खेळ आणि 3 षटकारांची गरज. तेजस आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 5 बॉल मध्ये 3 षटकार खेळायचे आहेत विकी काळेला. काय हे 3 षटकार त्याच्याकडनं खेळले जातील. विकी आणि तेजस या दोघांमधला खेळ. चांगला बॉल, चांगला बॉल. एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. डबल करता कॉलिंग असेल आणि बघूया इथे वाईट थ्रो. 2 रन कंप्लीट झालेत. आता येणारे बॉल शिल्लक आहे. 4 रन्स बनवायचे आहेत. 16. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला बॉल. निर्धाव. 3 चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज. 3 बॉल 16. तीन बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये एक बॉल महत्वाचा होता. हे प्रेशर या आधीच्या ओव्हर मध्ये न रन आल्या कारणाने आलंय. षटकार 1 आला आहे. आशा पल्लवित झालेत. 2 बॉल 10. 2 बॉल 10. 2 चेंडूचा खेळ. 10 धावसंख्येची गरज. तेजस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. इथे कॅच झाला तर मॅच झाली आणि ही मॅच इथे देवघर संघाने आपल्या बाजूने केली आहे. या निर्णायक कॅचनं या मॅचला आपल्या बाजूने खेचलंय असं म्हणायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी राहिली रंजनची. रंजननं 5 बॉल मध्ये 1 षटकार खाल्ला 6 बॉल मध्ये आणि बाकीचे सर्व बॉल त्याने डॉट टाकले. चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे ही मॅच त्यांच्या कब्जामध्ये आली आहे. 1 बॉल 10 ची गरज आहे. क्रिकेट आहे ज्यामध्ये रन्स बनू शकतात. मात्र हा बॉल फटका तर चांगला आहे. मात्र इथे विजयी होईल टीम देवघर या संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच क्रुशियल मोमेंटला एक महत्वाची ओव्हर टाकून ही मॅच आपल्या बाजूने खेचली तो रंजन, ज्याने एका ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. तो रंजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रंजन मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती देऊन आपला सन्मान इथे मुख्य मंचावर केला जाईल. रंजन ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.